हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये। तर बरेच दिवस झाले मी मोठा व्हिडिओ केला नव्हता आणि हा आषाढी एकादशीचा व्हिडिओ आहे। तर मी ही स्वीट पोटॅटो बर्फी केलेली आहे। तर आपण ही बर्फी सविस्तर बघूयात। त्यासाठी मी एका ताटात पाणी घेतलेले आणि स्वच्छ माती धुवून रताळी साल काढून घेतलेत आणि ती सुद्धा पाण्यात टाकून ठेवलेत, म्हणजे ती काळी हिरवी पडणार नाहीत। आणि आता हा खीस सुद्धा मी पाण्यातच खिसलेला आहे आणि अजून वरून पाणी ओतायचे आणि हे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। लगेच आपण कढईत तूप घालूया 4-5 चमचे आणि त्याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट माझ्याकडे होते तेवढे मी बारीक करून घेतलेत आणि ते परतलेत थोडेसे। ते परतून झाले का त्याच्यात हा खीस टाकायचा आहे रताळ्याचा आणि तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे, खाली लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। एवढा साधी सोपी रेसिपी आहे ही, तुम्ही कधीही बनवू शकताय। आता ह्याच्यात साखर घालायची आहे। साखर किती घालायची आहे, परतून झाल्यानंतर त्याच्या समप्रमाणात साखर घालायची। मी ह्याच्यात 1 वाटी टाकलेली शूट झालेलं आहे, पण ह्याचा खीस आहे तेवढी साखर घालायची आणि 2 मिनिटांसाठी हे परतायचं आहे। अजून एकदा जसं हे तूप सोडायला चालू होईल आणि गोळा व्हायला चालू होईल तसतशी ह्याची बर्फीची कन्सिस्टन्सी चांगल्या स्वरूपात येते। आता बघू शकता ह्याचा गोळा व्हायला लागलेला आहे आणि हा गोळा आता आपण ताटात काढायचा आहे। मी ताटाला तूप लावलेलं नाही आहे, कारण ह्याला पुरेसं तूप टाकल्यामुळं हे तूप सोडायला चालू होते आणि बिना ताटाला तूप लावता ह्याची बर्फी होते। तर ही अशा पद्धतीने मी प्लेन करून घेतलेली आहे आणि ह्याच्या वड्या कापून ठेवायच्यात गरम आहे तोपर्यंतच, कारण नंतर हे वाळल्यानंतर वड्या पडणार नाहीत। तर उद्या आषाढी एकादशी आहे, त्यामुळे मी ही आजच ही तयारी केलेली आहे बर्फी करण्याची आणि मी ही सकाळी बघणार आहे। आता हे सकाळी सकाळी बघायला घेतले तर एवढे छान वड्या पडलेल्या आहेत ह्याच्या, त्या मी चाकूने आता काढून घेणार आहे बाजूला आणि तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। तर अगदी 2 ते 3 मिनिटात होणारी ही बर्फी एवढी साधी सोपी आहे आणि उपवासासाठी एकादशीसाठी मी ही आषाढीच्या निमित्ताने केलेली आहे। जसं मागच्या महाशिवरात्रीला मी स्वीट पोटॅटोचा हलवा केलेला आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला, तर अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही ह्याला सुद्धा देणार आहात किंवा द्यावा। तर बघू शकताय तुम्ही एवढे छान वड्या पडलेल्या आहेत आणि ह्या कडक अजिबात झालेल्या नाही आहेत। मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे। तर एवढी ही बर्फी खुसखुशीत झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा। भेटूया आपण अशा छोट्याशा पण कामाच्या व्हिडिओत आणि हो, तुम्हाला ही बर्फी कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।